नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनणारी खमंग व टेस्टी बेसनपोळीची रेसिपी पाहणार आहोत. जर कधी भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटांमध्ये बेसनपोळी बनवू शकता. बेसनपोळी बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी बेसनपीठ घेतलेले आहे. एका प्लेटमध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कट केलेला कांदा, अर्धे टोमॅटो, बारीक कट केलेली कोथिंबीर, 4 हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला पातेल्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 1 चमचाभर मीठ घालायचे व अर्धा चमचा ओवा आपल्याला हाताने क्रश करून त्याच्यामध्ये घालायचा आहे. बेसन पिठामध्ये ओवा, मीठ, हळद मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आहे आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे व थोडे थोडे पाणी घालून आपल्याला बेसनपोळीचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. बेसनपोळीचे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टसरही नाही, असे मध्यम बनवून घ्यायचे आहे. विस्करने आपल्याला ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी बनणार नाही. आपल्याला थोडे थोडे पाणी घालून ते पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपले बेसनपोळीचे छान असे बॅटर बनवून तयार झालेले आहे. नंतर आपल्याला गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यावरती तेल सोडून घ्यायचे व ते पसरवून घ्यायचे. बेसनपोळीचे बॅटर आपल्याला तव्यावरती सोडण्याच्या अगोदर अजून एक वेळेस मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला तव्यावरती तेल घालायचे आहे व तेल आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला बेसनपोळीचे बॅटर तव्यावरती सोडून घ्यायचे आहे. तरी ते तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती मी तेल सोडून घेतले व ते पसरवून घेतले. नंतर आपल्याला बनवलेले बेसनपोळीचे बॅटर तव्यावरती ओतून घ्यायचे आहे. जेवढी आपल्याला बेसनपोळी मोठ्या आकाराची बनवायची आहे त्या हिशोबाने आपल्याला तव्यावरती बॅटर ओतून घ्यायचे आहे आणि नंतर उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला ते पसरवून घ्यायचे आहे. आपल्याला बेसनपोळीचे बॅटर तव्यावरती ओतायच्या अगोदर तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे व नंतर तव्यावरती तेल सोडून ते पसरवून घ्यायचे आहे. नंतरच आपल्याला बेसनपोळीचे बॅटर तव्यावरती घालायचे आहे, म्हणजे बेसनपोळी लवकर उलटली जाते. जर आपण तवा कमी गरम असताना त्याच्यावरती बेसनपोळीचे बॅटर ओतले तर ती बेसनपोळी उलटणार नाही, ती तुटून जाईल. यासाठी आपल्याला अगोदर तवा छान गरम करून घ्यायचा आहे व नंतरच बेसनपोळीचे बॅटर आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे आहे. थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला बेसनपोळीच्या कडेने तेल सोडून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला बेसनपोळी पलटून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडनेही आपल्याला कडेने तेल सोडून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने तेल लावून आपल्याला बेसनपोळी खमंग भाजून घ्यायची आहे. बेसनपोळी आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती छान अशी भाजली जाते. बेसनपोळी आपल्याला फुल गॅसवरती भाजायची नाही. जर आपण बेसनपोळी फुल गॅसवरती भाजली तर ती व्यवस्थितपणे भाजली जाणार नाही. यासाठी आपल्याला बेसनपोळी ही कमी ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची आहे. दोन्ही साईडने तेल लावून बेसनपोळी आपल्याला छान भाजून घ्यायची. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपली एक बेसनपोळी बनवून झालेली आहे. ही बेसनपोळी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे व नंतर आपल्याला तव्यावरती तेल घालायचे आणि ते पसरवून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला दुसरी बेसनपोळी तव्यावरती सोडून घ्यायची आहे. आपल्याला जेवढी बेसनपोळी बनवायची आहे तेवढे बॅटर आपल्याला तव्यावरती सोडून घ्यायचे आहे. बेसनपोळीचे बॅटर आपल्याला तव्यावरती सोडल्यानंतर ते पसरवून घ्यायचे आहे. बेसनपोळी आपल्याला जास्त जाडसरही नाही किंवा जास्त पातळही नाही, अशी मध्यम बनवून घ्यायची आहे. बेसनपोळीचे बॅटर तव्यावरती पसरवून झाल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला बेसनपोळीच्या कडेने तेल सोडून घ्यायचे आहे व थोड्या वेळानंतर आपल्याला बेसनपोळी पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला बेसनपोळीच्या कडेने तेल सोडून घ्यायचे आहे व दुसऱ्या साईडने आपल्याला बेसनपोळी भाजून घ्यायची आहे व दोन्ही साईडने तेल लावून आपल्याला बेसनपोळी खमंग भाजून घ्यायची आहे. आपण ह्या बेसनपोळीमध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा घातल्यामुळे ही बेसनपोळी खूप टेस्टी बनते व अशा पद्धतीने बेसनपोळी बनवली तर ती खूप खमंग लागते. इथे आपली दुसरी ही बेसनपोळी बनवून झालेली आहे. तर इथे आपली खमंग टेस्टी जाळीदार बेसनपोळी बनवून झालेली आहे. जर उन्हाळ्यामध्ये भाजी खाऊ वाटत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बेसनपोळी बनवू शकता. ही बेसनपोळी अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. जर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बेसनपोळी बनवली तर तुम्ही आठवड्यातून 4 वेळेस अशाच पद्धतीने बेसनपोळी बनवून खाल. एवढी टेस्टी व खमंग ही बेसनपोळी बनते. धन्यवाद.